गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आज या दिवाळीच्या निमित्ताने आज आपण काहीतरी नवीन टॉपिक शिकणार आहोत. त्याचं नाव आहे बजेट कॅल्क्युलेशन. चला तर आपण बजेट कॅल्क्युलेशन शिकायला सुरुवात करूया. सर्वात पहिले आपण डेस्कटॉपवर एक्सेल शीट ओपन करूया. एक्सेल शीट ओपन केल्यावर त्या एक्सेलमध्ये आपण नाव म्हणजे नेम, बजेट, करंट डेट, मंथ, डे, इयर, एक्स्ट्रा मंथ, एक्स्ट्रा डे, टोटल मंथ, टोटल डे हे आपण सिलेक्ट करू. मी सगळं त्या अगोदरच रेडी करून ठेवलंय. तुम्हाला सर्वांना दिसतच असेल की वरती बजेट कॅल्क्युलेशन हे नाव टाईप केलंय, सिरियल नंबर, नेम आणि काही लोकांचे आपण नाव पण घेतलेत. टू डे ब्रॅकेट ओपन आणि ब्रॅकेट क्लोज हे टू डे साठी आपला फॉर्म्युला असतो. या फॉर्म्युल्याला आपण टाईप केल्यानंतर इंटर केल्यावर समोर आजची जी करंट डेट असेल ती समोर येत असते. करंट डेट काढल्यावर आपण जो बाजूला जो डॉट तुम्हाला डॉट दिसतोय छोटा, त्या डॉटवर आपण जर क्लिक केलं, डबल क्लिक, तर त्या सर्व नावांसमोर आजची करंट डेट येत असते. आता मंथ कसा काढायचा? इज इक्वल टू टेक्स्ट ब्रॅकेट ओपन आणि ज्या स्टुडंटची जी बर्थ डेट असेल ना, त्या बर्थ डेटच्या कॉलमवर क्लिक करायचं आहे, त्याच्या नावासमोरच फक्त, कॉमा, डबल इनोटर कॉमा, 4 टाइम एम. 4 टाइम एम का घेतलाय आपण माहिती आहे तुम्हाला? की 4 टाइम एम म्हणजे काय, की तो कोणत्या महिन्यात जन्माला आलाय ते मंथ काढण्यासाठी 4 टाइम एम घेतलाय. पुन्हा त्याला डबल इनोटर कॉमा देऊन क्लोज करूया. ब्रॅकेट क्लोज, इंटर. बघा ॲक्युरेट त्याच्या समोर, त्याच्या नावासमोर एप्रिल महिना आला आहे, म्हणजेच काय, त्याचा जन्म एप्रिल महिन्यात झाला आहे. याचप्रमाणे आपण त्याला डबल क्लिक करून सर्व स्टुडंटांचे, सर्व जे स्टुडंट असतील त्यांच्या नावासमोर त्यांचे जन्म जे काही मंथ असतील, म्हणजे ज्या महिन्यात त्यांचा जन्म झाला असेल ते समोर आलेले तुम्हाला दिसत आहेत. ओके, आता पुढे आपण डे काढूया. डे म्हणजे त्यांचा जन्मवार, कोणत्या वारी ते जन्माला आले ते आपण काढू. मग आता फॉर्म्युला इज इक्वल टू, सेम फॉर्म्युला, इज इक्वल टू टेक्स्ट ब्रॅकेट ओपन, बजेटवर क्लिक, कॉमा, डबल इनव्हर्टर कॉमा, या ठिकाणी डे काढायचा आहे. म्हणून आपण 4 टाइम डी हा प्रेस केलाय. डबल इनव्हर्टर कॉमा कंप्लीट, ब्रॅकेट क्लोज, ओके, इंटर. आलं म्हणजे त्याच्या कोणत्या वारी जन्म झालाय तेही त्या ठिकाणी ॲक्युरेट आला आहे. याप्रमाणे आपण याला डबल क्लिक केलं त्या डॉटवर आणि त्याचप्रमाणे सर्वांचे जन्मवार सुद्धा आले आहेत. अतिशय ॲक्युरेट. आता इयर म्हणजे काय, त्याचे वर्ष किती झालेत जन्माला येऊन आपल्याला एज काढायचा आहे. तर इज इक्वल टू, या ठिकाणी आपण घेणार आहोत डेटेड इफ हा फॉर्म्युला वापरायचा. डेटेड इफचा ब्रॅकेट ओपन, बर्थ डेटवर क्लिक, कॉमा, करंट डेटवर क्लिक, कॉमा, डबल इनव्हर्टर कॉमा, वाय, डबल इनव्हर्टर कॉमा कंप्लीट, ब्रॅकेट कंप्लीट. याच प्रकारे आपण त्याचं इयर म्हणजेच तो किती वर्षाचा आहे, एज, हे आपण असं इथून काढत असतो. फॉर्म्युला एकदा लिहून घ्या नीट. इज इक्वल टू डेटेड इफ ब्रॅकेट ओपन, बर्थ डेटवर क्लिक, कॉमा, करंट डेटवर क्लिक, कॉमा, डबल इनव्हर्टर कॉमा, वाय, डबल इनव्हर्टर कॉमा कंप्लीट, ब्रॅकेट कंप्लीट, इंटर. ॲक्युरेट तो 34 इयरचा तुम्हाला समोर दिसत आहे. त्याला एक डबल त्या डॉटवर आपण क्लिक केल्यानंतर आपोआप ते सर्वांचे नावासमोर किती वर्षाचे आहेत ते दिसत आहे. आता एक्स्ट्रा मंथ म्हणजे काय? एक्स्ट्रा मंथ म्हणजे काय, तो किती वर्ष आणि किती महिन्याचा हे काढण्यासाठी सेम जसं आपण इयरचा फॉर्म्युला यूज केला तसाच इथे तो फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. डेटेड इफ ब्रॅकेट ओपन, बर्थ डेटवर क्लिक, कॉमा, करंट डेटवर क्लिक, कॉमा, डबल इनव्हर्टर कॉमा, या ठिकाणी फक्त वापरताना वाय पुढे यम वापरायचा आहे. वाय आणि यम, डबल इनव्हर्टर कॉमा कंप्लीट, ब्रॅकेट कंप्लीट, इंटर. म्हणजेच हा 34 इयर 5 मंथ एवढाच आहे. आता आपल्याला
त्या जो खाली जो दिसणारा तुम्हाला डॉट दिसतोय त्या डॉटवर डबल क्लिक करा. डबल क्लिक केल्याने ते पूर्ण सर्वांच्या नावासमोर इयर समोर पुन्हा अजून मंथ ही आलाय. याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय काढायचं आता, एक्स्ट्रा डेज म्हणजे तो किती वर्ष, किती महिने आणि किती दिवसांचा बघूया. इज इक्वल टू डेटेड इफ ब्रॅकेट ओपन बर्थ डेटवर क्लिक कॉमा करंट डेटवर क्लिक कॉमा डबल इन्व्हर्टर कॉमा या ठिकाणी एम फॉर मंथ आणि डी फॉर डे. आता काही जणांना असा प्रश्न पडला असेल, सर एमडीच का यूज केला? तर मला एक सांगा, इयर मध्ये काय येत असतात? मंथ मध्ये काय येत असतात? डे. याच प्रकारे त्यामुळे आपण एमडी हा सिलेक्ट केला आहे. कळालं इथपर्यंत? याला आपण ब्रॅकेट क्लोज केलं, इंटर. म्हणजेच काय आलंय, 34 वर्ष 5 महिने 18 दिवसाचा हा पूर्ण तुम्हाला कालावधी इथे कळाला आहे. याच प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण याला डबल क्लिक करूया. सर्वांच्या नावाप्रमाणे जसं आपण मागे इयर, मंथ, एक्स्ट्रा मंथ आणि एक्स्ट्रा डे आपण जसं घेतलं तसं इथे आलेलं आहे. त्याचप्रमाणे आता आपण काय करणार आहोत, टोटल मंथ काढायचं आहे. पण टोटल मंथ काढताना असताना हे बाळ किती महिन्याचं आहे हे आपल्याला काढायचं होतं. मग कसं काढणार? इज इक्वल टू डेटेड इफ ब्रॅकेट ओपन बर्थ डेटवर क्लिक कॉमा करंट डेटवर क्लिक कॉमा डबल इन्व्हर्टर कॉमा आणि ह्या इथं सिंगल एम डबल इन्व्हर्टर कॉमा कंप्लीट ब्रॅकेट कंप्लीट इंटर. म्हणजे आता हे बाळ किती महिन्याचं आहे आलं समोर, 413 महिन्याचं बाळ आहे. कळालं? आता याचप्रमाणे आपण जो खाली जो डॉट दिसतोय त्या डॉटवर ट्रॅक करा किंवा डबल क्लिक करा, सर्वांचे तुम्हाला समोर येऊन लागतील. टोटल डे बाळ किती दिवसाचं आहे? इज इक्वल टू डेटेड इफ ब्रॅकेट ओपन बर्थ डेटवर क्लिक कॉमा करंट डेटवर क्लिक कॉमा डबल इन्व्हर्टर कॉमा या ठिकाणी आपण काय घेणार आहोत? डे ना. मग डे म्हणजे काय? सिंगल डबल इन्व्हर्टर कॉमा कंप्लीट ब्रॅकेट कंप्लीट इंटर. 12,590 दिवसाचं हे बाळ आहे. शाबास. कळालं सगळ्यांना? याच प्रकारे आपण बर्थ डेट कॅल्क्युलेशन पूर्ण काढलं आहे. त्यामध्ये त्याचा जन्मवार कोणता होता, किती वर्षाचा आहे, किती महिन्याचा आहे, किती दिवसाचा आहे हे देखील आपण काढलं आहे. नवनवीन टॉपिक आम्ही रोज घेऊन येत असतो. तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला नवीन व्हिडिओ पडल्यानंतर जी नोटिफिकेशन येत असते ती नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.